कामे न करताच केली पैशाची उचल, तपासणीत आढळल्या तफावती, सचिवाच्या निलंबनाची मागणी। बुलढाणा महागाव तालुक्यातील घानमुख येथे सचिवाने ग्रामपंचायतची कुठली कामे न करता शासनाच्या निधीचा अपहार केला। राम जाधव यांनी बीडीओंकडे लेखी तक्रार दाखल केली होती। त्यावरून विस्तार अधिकाऱ्यांनी गावामध्ये जाऊन ग्रामपंचायत मधील दस्तऐवजांची तपासणी केली। यात बऱ्याच तफावती आढळून आल्या। अंगणवाडी वजन काटा 26,247, 50,000 रुपयांचा पाणी पुरवठा स्टँड, समाज मंदिर प्युअर ब्लॉकचे 60,990 रुपये खर्च, अंगणवाडीतील पाणी पुरवठ्यासाठी 70,000 रुपये, 60,000 रुपये मोटर पंप साहित्य, 92,000 रुपये अंगणवाडी दुरुस्ती, अशी एकूण 3,59,237 रुपयांची उचल करण्यात आली आहे। चौकशी समितीने प्रत्यक्ष पाहणी केली, परंतु कोणत्याही प्रकारची कामे झाल्याचे निदर्शनात आले नाही। उचल करण्यात आलेली रक्कम सरपंच व सचिवाकडून वसुलीस पात्र आहे। सचिव कार्यवाहीस पात्र असल्याचे चौकशी अहवालात नमूद करण्यात आले आहे। सचिव श्रीकृष्ण टारफे यांच्यावर गुन्हे दाखल करून निलंबित करावे, अशी मागणी राम जाधव यांनी सीईओ कडे केली आहे। सचिवावर काय कार्यवाही होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। मी राम उत्तम जाधव, राहणार घानमुख तालुका महागाव, आणि मी माझ्या ग्रामपंचायत सचिवावर तक्रार केली होती। गटविकास अधिकारी यांना तक्रार केली होती मी 12/3/2024 रोजी, आणि मुख्याधिकारी कार्यकारी अधिकारी साहेब यांना जिल्हा परिषदमध्ये तीच तक्रार 13/3/2024 ला केली होती। तर त्याच अनुषंगाने माझी चौकशी ही 21/5/2024 ला देण्यात आली होती, पण ते 1 महिना अजून लेट केली आणि त्याच्यामुळे ते 21/6/2024 ला चौकशी करण्यात आली। आणि त्याच्यात अहवालामध्ये निघालेले घोटाळे आहेत। अंगणवाडी वजन काटा 26,247, पाणी पुरवठा स्टॅम्प पोस्ट 50,000, समाज मंदिर सोनेरी प्युअर ब्लॉक बसविणे 7,990, अंगणवाडी पाणी पुरवठा करणे 70,000, मोटर पंप साहित्य जिल्हा परिषद शाळेतील आहे, तर त्याच्यामधले पण 60,000 रुपये उघडकीस आलेले आहेत घोटाळ्यामधले। आणि अंगणवाडी दुरुस्ती व रंगरंगोटीमध्ये काहीही न करता 92,000 रुपये, तर सगळे मिळून 3,59,237 रुपये असा उघडकीस आलेला आहे। आणि मी या अहवालानुसार ग्रामपंचायत सचिव हे दोषी आढळून आलेले आहेत। तरी यामुळे मी 11/7/2024 ला मी सीईओ साहेबकडे गेलो होतो की सचिव साहेब, ग्रामपंचायत सचिव यांना निलंबित करण्यात यावे म्हणून। तर हे माझ्याजवळ सगळे अहवाल आहेत आणि हे सगळे कागदपत्रे।